काय आव्हान असेल? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आजची जी पत्रकार परिषद आहे तर दशनाम गोसावी समाज परिषद बीड आणि मराठवाडा इनाम जमीन हक्क परिषद या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दशनाम गोसावी समाज परिषदेच्या विचारधारा मान्य असणाऱ्या समाज बांधवांची ही राज्यस्तरीय महाअधिवेशन आहे. या राज्यस्तरीय महाअधिवेशनामध्ये मराठवाड्यातल्या इनाम जमीन हक्काच्या प्रश्नावर, देवस्थान इनाम जमिनीच्या प्रश्नावरती आवाज उठवण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही पुरस्कारांचं समाजामध्ये दशनाम गोसावी समाजासाठी कार्य करणाऱ्या समाज बांधवाचं, त्याचबरोबर या समाजाला न्याय देण्याचं काम करणाऱ्या इतर समाजातील समाज बांधवांना समाज मित्र पुरस्कार, त्याचबरोबर समाजासाठी अविरतपणे आत्तापर्यंत काम केलेल्या समाज बांधवांना जीवनगौरव पुरस्कार, समाजासाठी सध्या उत्कृष्ट काम करणाऱ्या समाजसेवकांना समाजभूषण पुरस्कार, समाजातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार, समाजातल्या साधू संत महंतांना धार्मिक पुरस्कार, समाजातल्या महिलांचा सन्मान, त्यानंतर या समाजातल्या कर्तृत्वशील कुटुंबाचा सन्मान, समाजाचं काम करणाऱ्या प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान आणि आमच्या गोसावी समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की उद्या सकाळी ठीक 9:30 छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आद्यगुरु शंकराचार्याच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा मिरवणूक निघणार आहे. त्याचबरोबर इनाम जमीन प्रश्नावरती जनजागृती करण्यात येणार आहे. या जनजागृती कार्यक्रमामध्ये राज्यातील गोसावीच नाही तर गुरव, ब्राह्मण, बैरागी, नाथपंथी गोसावी जे कोणी इनामधारक आहेत आणि जे भटक्या विमुक्तांसाठी काम करतात, अशा सर्वांच्या एकत्र घेऊन आम्ही ही जनजागृती रॅलीचं आयोजन केलेलं आहे. यासाठी राज्यातील प्रसिद्ध नामवंत लोकांना आणि या प्रश्नाशी झगडणाऱ्या लोकांना आम्ही एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून या समाजाचा प्रश्न शासनाने, प्रशासनाने सामाजिक लेवलवर या प्रश्नाची दखल व्हावी म्हणून हे आमचं राज्यस्तरीय अधिवेशन आहे. तुम्ही बोला तर आता याच्यावर विषय असणार आहे तर समाज बांधवांना काय आव्हान असेल, किती समाज बांधव या ठिकाणी येईल आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी येईल, एकंदरीत काय माहिती आहे? उद्या आम्ही राज्यस्तरीय दशनाम गोसावी समाजाचं महाअधिवेशन घेतोय आणि या महाअधिवेशनामध्ये आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही गुणवंताचा सत्कार करणार आहोत आणि तोही सत्कार अनेक मोठ्या नामांकित मान्यवरांच्या हस्ते तो प्रदान करणार आहोत. आणि अतिशय भव्य दिव्य असा हा राज्य स्तरावरचा हा मोठा सोहळा होतो आहे. तरी तमाम या ठिकाणं समाज बांधवाला आम्ही असं आवाहन करतो की या विचारधारेशी जे काही जुळणारे मत आहेत अशा लोकांनी उद्या अगदी खास करून उपस्थित राहावं, वेळात वेळ काढावा आणि या कार्याची शोभा वाढवावी. आपले उद्या जे तमाम इनामधारक आहेत त्यांनाही आवाहन करतो, जे काही लोक आपल्या समाजामध्ये पीडित आहेत अशा लोकांनी यावं. अनेक विषयावरती बहुआयामी हा कार्यक्रम होतो आहे म्हणून सर्वांना अगदी आग्रहाचं आम्ही निमंत्रण करतोय की सर्वांनी उद्या हातचं काम सोडून उद्याच्या कार्यासाठी अगदी तन मन धनानं या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि एक या दशनाम गोसावी समाजांची आणि इतरेतर जे सर्व अगदी विचारधारेचे अनेक समाजाचे, अनेक संघटनांचे अनेक लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, त्या सर्वांनी उपस्थित राहून एक विचार घेऊन पुढे या ठिकाणी या समाजासाठी काय करता येईल हे आपल्याला मान्यवरांच्या मुखामधून ऐकायला मिळणार आहे. म्हणून सर्वांना आम्ही बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्यातील या तमाम या ठिकाणी समाज बांधवाला आवाहित करतोय की उद्या या ठिकाणी या कार्यक्रमासाठी तुम्ही हजर राहावं अशी विनम्र भावाने प्रार्थना करतोय. सर्वजण तुम्ही प्रतिसाद द्याल आणि हा उद्याचा कार्यक्रम सर्वांच्या आणि योगदानानं यशस्वी होईल असा विश्वास या ठिकाणी धारण करतो आणि या ठिकाणी थांबतो. किती समाज बांधव येईल काय सांगा? या ठिकाणी मी ॲडव्होकेट राजेंद्र बन, बीड जिल्हा दशनाम गोसावी समाज परिषदेचा संस्थापक अध्यक्ष असून आम्ही आदरणीय महंत दत्तात्रय महाराज या ठिकाणी आमचे राज्याध्यक्ष ओमप्रकाश गिरी सर आणि माझी सर्व हे टीम
असे सर्वांनी आम्ही हा जो कार्यक्रम उद्याचा होणार आहे राज्यस्तरीय महाअधिवेशन आणि या महाअधिवेशनाच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी रॅली होणार आहे इनाम जमिनीच्या संदर्भामध्ये आणि इतरही कार्यक्रम त्याच्यामध्ये होणार आहे. तर एक या निमित्तानं शासनाला एक संदेश पोहोचवावा की इनाम जमीन लोकांचे जे काही मूळ प्रश्न आहेत आणि त्या मूळ प्रश्नाला धरून हे सर्वच या ठिकाणी समाज बांधव अनेक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित होतात. यामध्ये नाशिक असेल, पुणे असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल अशा सर्व स्तरातून अनेक वेगवेगळ्या या ठिकाणी संघटनाचे पदाधिकारी त्याचबरोबर समाज बांधव मूळ इनामधारक या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत आणि आमचा या कार्यक्रमाची दखल शासनाने निश्चितच घेणं गरजेचं आहे आणि घेईल असं या ठिकाणी आम्हाला या अधिवेशनाच्या निमित्तानं इथं म्हणायचं आहे. आणि जर शासन पुढील काळामध्ये जर इनामी जमिनीच्या संदर्भामध्ये जर आमचं अशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर दखल घेत असेल तर निश्चितच आमचे सर्व समाजाचे प्रश्न सुटतील आणि त्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व एकोपा होईल. एकत्र येऊन समाजाच्या प्रती आणि देशाच्या धर्माच्या प्रती आम्ही एकत्र येऊन आम्ही त्या या शासनाचे ऋण व्यक्त करणार आहोत आणि गेली अनेक वर्षापासून शासनाच्या अनेक योजनांपासून आम्ही वंचित आहोत. जमिनीच्या संदर्भातील योजनाच्या पासून वंचित आहोत आणि असा कुठेही असा राज्यस्तरीय इनामाच्या संदर्भामध्ये असा कुठलाही महाअधिवेशन यापूर्वी झालेलं नाही. तर पूर्ण महाराष्ट्रामधून आणि मराठवाड्यामधून तर आहेच, सर्व विभागामधून आम्हाला समर्थन आहे आणि या कार्यक्रमाला लाखोच्या संख्येनं जरी नाही समाज गोळा झाला तर निश्चितच एक 3 ते 4 हजाराच्या आसपास समाज येणार आहे आणि आमची जय्यत तयारी चालू आहे. तर येणाऱ्या उद्याच्या कार्यक्रमासाठी मी आवाहन करतो की सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांनी इनामधारकांनी या सर्व समाजातील उपस्थित राहावं आणि आपली ताकद दाखवून द्यावी. नमणार आहे. समाजाचे प्रश्न शासन दरबारी आतापर्यंत मांडले होते का? हो, आम्ही यापूर्वी शासनाच्या इनामाच्या संदर्भामध्ये जे काही धोरण आहे त्याच्यामध्ये मराठवाड्याला वगळलं होतं आणि म्हणून आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे एक दिवशी लाक्षणिक उपोषण केलं होतं आणि त्याची दखल घेऊन आम्हाला परत त्यांनी आश्वासन दिले की आम्ही तुमच्या पण मराठवाड्यातले प्रश्न सोडवू आणि आदरणीय ओमप्रकाशजी आणि मी आणि आमची काही टीम आहे तर आम्हाला त्या शासनाच्या टीममध्ये ते घेणार आहे आणि काही अंशी आम्हाला घेतलेलं पण आहे. तर या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही उद्याचा महाअधिवेशन हा कार्यक्रम या ठिकाणी घेतो. आता राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की मी सर्व समाजाचे प्रश्न सोडवतो, मग आपल्या समाजावर अन्याय करते का आपल्याला मुद्दाम वंचित ठेवते? आज रोजी अन्यायच आहे, कारण की आम्हाला कुठल्याही शासनाच्या या इनामी जमिनीच्या धोरणाचा जे चुकीचा विषय आहे का आम्ही पिढ्यानपिढ्या आमचे जे काही अर्चक आहेत, जे पुजारी आहेत, जे हिंदुत्ववादी आहेत आणि हिंदू धर्माचं रक्षण केलेलं आहे त्याचा आम्ही वाढावा केलेला आहे. तर आमच्या पिढ्यांना आताच्या पिढ्यांनाही काही लाभ होत नाही, त्यांचा जगण्याचा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि कुठला शासकीय लाभही नसल्यामुळं की आता देव सांभाळायचा का आपला जीव सांभाळायचा असा हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहिलेला आहे आणि म्हणून ह्या वेगवेगळ्या रूपानं आपण शासनाला जाग आणण्यासाठी हा कार्यक्रम विविध स्वरूपाचा या ठिकाणी घेऊन इनामाचा प्रश्न आमचा महत्त्वाचा आहे आणि म्हणून हा उद्याचा कार्यक्रम